एक घटना एका ट्रेनमध्ये घडलेली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या घटनेत ट्रेनमध्ये एक महिला समोरच्या सीटवर पाय पसरून बसली आहे। तसंच तिथं 2 तास आसनाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या माणसाला तिनं रिकाम्या आसनावर ठेवलेली तिची बॅग उचलण्यासही मनाई केली। नेमकं काय घडलं जाणून घेऊया। सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। हा व्हिडिओ @sachin609 या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय। या व्हिडिओमध्ये नेमकी घटना काय घडली याबाबत लिहिलंय। मी आज एका माणसाला पाहिलं जो 2 तास एका रिकाम्या सीटच्या शेजारी उभा होता, पण समोर बसलेल्या महिलेला त्या रिकाम्या आसनावर मुद्दाम पाय ठेवायचे होते। तसेच तिनं तिची बॅगही तिथंच ठेवली होती। जेव्हा मी त्या माणसाला सांगितलं की माझी बॅग त्या हुकला लाव आणि त्या महिलेची बॅगही त्याच हुकला लाव, पण त्या क्षणी महिलेनं तिची बॅग हुकला लावण्यास मनाई केली आणि ती बॅग पुन्हा सीटवर ठेवली। यालाच आपण लिंग समानता म्हणतो का? तिच्या जागी जर तिथे एखादा पुरुष बसला असता आणि एखादी महिला 2 तास उभी असती तर त्यानं नक्कीच ती सीट तिला बसायला दिली असती। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात। एका युजरनं कमेंट करत लिहिले, नाण्याच्या नेहमी 2 बाजू असतात, त्यामुळे महिला आणि त्या माणसामध्ये नेमका काय संवाद झाला ते त्यांनाच माहीत, उगाच निष्कर्ष लावू नका। दुसऱ्यानं आपला अनुभव शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे। अलीकडे जेव्हा मी ओडिशात आलो तेव्हा मला देखील असाच काहीसा अनुभव आला। तर एक जण कमेंट करत म्हणाला, तिथून तिची बॅग काढून टाका, असो तुम्ही लोक तिला थेट का सांगू शकत नाही? ट्रेन तुमची ही मालमत्ता नाहीये।